एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता, जयचंद माहिती आहे ना, हां, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता. आम्हाला दोघांना मिळून म्हणजे माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांना मिळून आम्ही 71 जागा जिंकलो. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आमच्या मागे ठामपणे उभा राहिला. त्याच्यामुळे हे प्रश्न निरर्थक आहेत. 71 जागा या परिस्थितीत जिंकणं ही मोठी अचिव्हमेंट आहे. ठीक आहे, सत्ता नाही, पण मी कालच एक समाज माध्यमांवर ट्विट केलेलं आपण पाहिलं असेल. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता, जयचंद माहिती आहे ना, हां, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी जी जयचंदगिरी केली, मला तर तो प्रसंग आठवतो आहे. शनिवार वाड्यावरचा जरीपटका उतरवला, शनिवार वाड्यावरचा मराठ्यांचा साम्राज्याचा जरीपटका उतरवणारा बाळाजी पंत नातू आणि त्याने स्वतःच्या हाताने शनिवार वाड्यावरती युनियन जॅक फडकवला ब्रिटिशांचा. हे त्या अवलादीचे लोक आहेत ज्याने आपल्या मराठी साम्राज्याचा जरीपटका खाली उतरवला आणि त्याच हातानं ब्रिटिशांचा युनियन जॅक शनिवार वाड्यावर फडकवून इथे ब्रिटिशांच्या राज्याला, ईस्ट इंडिया कंपनीला इथे महाराष्ट्रामध्ये एक मार्ग करून दिला. त्या बाळाजी पंत नातू किंवा जयचंद यांच्या या अवलादी आहेत. या अवलादी नसत्या तर म्हटलं ना, मुंबईमध्ये त्यांच्या 100 पिढ्या उतरल्या तरी स्वतःचा महापौर करू शकले नसते, जे महाराष्ट्र दृष्ट्यांचा महापौर होऊ शकतो. पण ठीक आहे, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाकडे 3चं बहुमत आहे. कितीच आहे? 3. 118 आहेत ना, 118 आहेत ना, म्हणजे साधारण 110 लोक विरोधामध्ये आहेत, सभागृहामध्ये आहेत. आणि त्यात शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आणि काँग्रेसचे धरून 100 आहे. इतर आहेत. तुम्हाला हा 100च्या वरचा विरोधकांचा आकडा कमी वाटतोय का? त्यांना इकडली काडी तिकडे करू देणार नाही. महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या संदर्भात चुकीचं काय करणार असतील ना, एवढी ताकद महापालिकेमध्ये आज विरोधकांची आहे जी कधीच नव्हती. त्याच्यामुळे महापौर गमावला हे महाराष्ट्राचं आणि मुंबईकरांचं दुर्दैव आहे. आणि जयचंदाला मी एवढंच सांगू इच्छितो, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष 23 तारखेला सुरू होत आहे आणि त्या वर्षामध्ये तुम्ही मराठी माणसाशी बेईमानी केली, गद्दारी केली आणि या बाळासाहेबांच्या मुंबईत तुम्ही गौतम अडाणीचा झेंडा फडकवलेला आहे. मराठी माणूस तुम्हाला आयुष्यात माफ करणार नाही. आज तुम्ही सत्तेवरती आहात, अजून काही काळ राहू शकाल, काही काळ म्हणतो मी, पण हे जयचंद, हे बाळाजी पंत नातू यांना भविष्यामध्ये मुंबईत फिरणं, महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल. मराठी माणूस अत्यंत संतापलेला आहे, चिडलेला आहे. ज्या एकजुटीनं तो ठाकरे बंधूंच्या मागे उभा राहिला ही अभूतपूर्व अशी घटना आहे. किंवा तुम्ही आमच्या 12 जागा, मग मनसे आणि शिवसेनेच्या 12 ते 13 जागा या 50 ते 200 मताच्या फरकानं दुर्दैवानं पडल्या. 50 ते 200च्या आसपास खूप मोठा संघर्ष आम्ही दिला, सत्तेशी, झुंडशाहीशी आणि पैशाच्या ताकदीशी. तरी आम्ही या स्थितीपर्यंत आलो की आम्ही तुम्हाला महापालिकेत चुकीचं काम करण्यापासून रोखू शकतो.